हेलो, शुक्रिया बंधु और सोमने सर, सभी का हार्दिक स्वागत आज के दिन के अंतिम मैच। धन्यवाद। चार ओवर का मुकाबला है और मुकाबला मैदान के अंदर शुरू होने जा रहा है। अधीरा आराध्य स्पोर्ट टेम्बोडी इनके माध्यम से किया हुआ खूबसूरत आयोजन नियोजन। तो शीघ्र ही मुकाबला शुरू कीजिए, वक्त बर्बाद मत करो। एक जगह पे हमारे ओमकार एंड विपुल इंटरप्राइजेस विसुंबे बनाम संग्राम 11 नितलस के बीच मुकाबला। ओ, ये कौन है? सिंधी सरकार कहां से आए? हार्दिक स्वागत। और अभी तक 4 ओवर बाकी। अचानक मुझे लगा ये सिंधी सरकार आए कैसे, लेकिन ये क्रिकेट के ऊपर प्यार है इसलिए सुबह सुबह पहुंच गए। आपका हार्दिक हार्दिक अभिनंदन और ऐसे ही आपका प्रेम हमारे ऊपर रहे। सलामी बल्लेबाज मैदान के अंदर साहिल दरे और राहुल काठी। ओ, हल्का तो से गेंद को इस बार पुश किया है, बल्ले का बाहरी किनार लगा, गेंद पीछे चली गई है। सिंगल लेगा और सिंगल के साथ टीम का खाता ओपन और खुद को मिले 1 रन। अभी तक किशोर की 5 गेंदें शेष है। और छोटा बच्चा देखिए चाय लेके आया, उसका हार्दिक स्वागत। आगे तो कोई ना कोई बनेगा जनरेटर बस। ओ, रिवर्स स्वीप अटेंड करने के थे, गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता, स्कोर है 1। अविनाश पाटिल विसुंबे के धाकड़ खिलाड़ी, कदमों का प्रयोग, स्टेप आउट हुए हैं लेकिन मैदान दायरे के अंदर है। मिड ऑफ, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। दबाव वाली गेंदबाजी चल रही है, प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है। टीम का स्कोर 1। एक बार फिर से स्टेप आउट हुए थे लेकिन मिड ऑन के फील्डर ने जाकर गेंद को फील्ड किया। एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जा रहा है, मतलब 2 रन। और ये देखिए सुंदर गेंदबाजी, पूरी से दबाव में फेंक रहे हैं। लवली गांव के हमारे गोवर्धन पालेकर दादा इस मैच को देखने के लिए मौजूद थे, लेकिन फिलहाल तो स्कोर 2 पे रुका हुआ है। टीम का स्कोर 2। गेंदें खत्म हो गई, 5 अंतिम बॉल शेष। विनाश पाटिल लंबा रन अप है, मीडियम फास्टर। आप इस बार अपील की है, आउट। और इसी के साथ लगभग देखा जाए पहला झटका नितलस टीम को। स्कोर है 2। 1 विकेट के नुकसान पे मानो विकेट के सामने आई अंपायर टेम्बे जी की उंगली आसमान में खड़ी हो गई है और पहला झटका, पहली सफलता अविनाश को और पहली कामयाबी मिल चुकी है या विसुंबी टीम को। जी को हमने गोरेगांव में देखे थे,
जबरदस्त क्या कलाकारी है। हमें नजदीक से देखने का एक ही मौका मिला क्योंकि हमारी कमेंट्री चल रही थी वहां और वो लोग शूटिंग कर रहे थे कहीं, तो उन्होंने कह दिया आपका आवाज थोड़ा कम रखो। हम मान गए कि यही मौका है और उसी तौर के ऊपर लगभग देखा जाए शानदार तरीके से नजदीक से हमने देखा, उनकी आंखें, उनका चेहरा जबरदस्त। 2 रन 1 और करण भी उतने हैंडसम है और इस साल नहीं है मुझे लग रहा है, अगले साल होगा। करण दूसरे गेंदबाज हैं रोहित सुरती। अजित मुंगा जी आइए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। ओले की रन मशीन, ओ क्या बॉलिंग चल रही। देखिए सुबह सुबह ये गेंदबाजी कितनी बढ़िया चल रही है। रन नहीं मिलेगा कोई। संग्राम 11 नितलस टीम का स्कोर है 2। इस ओवर की अभी तक गेंदे शेष है 5 और 2 विकेट और इस बार स्क्वायर लेग के ऊपर फील्डर मौजूद है। और 1 रनों के साथ स्कोर आगे जाता है। संग्राम में जो नितलस टीम का स्कोर है 3, लॉस ऑफ 1। और हमारे सुरेश शिंदे साहब यहाँ मौजूद है, उनका भी हार्दिक स्वागत, एक अच्छे कमेंटेटर। और इस बार किनारा लेकिन पीछे प्रोडक्शन है। शॉट पहले खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया है, 1 सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 4। आज का खाना इतना करण मजबूत था ना कि मानो पहली दफा हम देख गए, खुश हो गए। अजित मुंगा जी साहब आइए, आपका हार्दिक स्वागत। अब सुबह सुबह आ गए, अच्छा लगा। और चलता उसमें क्या, कौन क्या करेगा। मैं तो नहीं, मैं भी ऑन ड्यूटी हूं, लेकिन मुझे कोई रोक नहीं सकता। कौन रोकेगा अपने को, अपनी कंपनी अलग है तो काय को डर देखा है। लेकिन डर है क्योंकि ड्यूटी महत्वपूर्ण है। बंदो हंस रहे, चुटकुला चाहिए, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है। 5, लॉस ऑफ 1। गेंदबाजी घातक हो रही है। अंपायर काले साहब की तरफ से वाइड मांग रहे थे बल्ले। ना असं तुमचं मधीच बाई बंद नाही पडला पाहिजे। संपला कसा, मुंबईच्या मालूचा असाच घड्याळ बंद पडला होता आणि मग चांबोतीला बोलला की तुझं घड्याळ बंद आहे मालू, शेल घालून करू का चालू। और इस बार ये बाउंड्री होगी 100% जमीन को चूमती हुई। एट्स अ 4 रन। हाँ, ये जब बंधु ये जो स्कोर हो चुका है 10 रन 1 विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद। ये जो गाना है ना, ये आनंद सिंधिया और कविता निगम के बीच कव्वाली का प्रोग्राम मैंने देखा, तब उन्होंने वो गाना गाया था। हाँ बिल्कुल, थोड़ा देखना पड़ता है ना, लाइट देख सकते हो तो आगे अनुभव आ जाएगा। 10 स्कोर 1, लाइट है लेकिन अंधेरा नहीं। 10 रन बन चुके, 1 विकेट के नुकसान में। नाही डीजे तुम्ही आता जा, समजलो आम्ही, गडबड काहीतरी आहे तुमची। 10 लॉस ऑफ 1। और बिल्कुल अच्छा डीजे हमारे साउंड सिस्टम
और उन्होंने कह दिया कि तुम बैठो, मैं अच्छे अच्छे गाने बजाता हूँ। लेकिन हमारे सोमने सर को जाना था। हम तो गरम काकड़े सब हमेशा है, लेकिन हमारे पास आर्थिक नहीं है, नहीं तो समझ जाते मेन का झटका क्या है। स्कोर 10 रन 1 विकेट, 10 लॉस ऑफ 1। और नए गेंदबाज इस बार देखा जाए सुशील भिंगारकर। 2 ओवर में इतनी पावरफुल गेंदबाजी हुई है कि मानो यहां नितलस के बल्लेबाजों को मौका नहीं। और विचुम्बे टीम के लिए विनय मस्कर इनकी तरफ से ढेर सारी शुभकामना। और सिंगल जरूर मिलेगा, मिस टाइम शॉट है, दिशा दी गेंद को, 1 मिलेगा। विचुम्बे की फील्डिंग देखिए कितनी कड़क है, वाह, कड़क फील्डिंग, कड़क गेंदबाजी चल रही, अच्छी फील्डिंग का मुजाहरा पेश किया फील्डर है ऋषिकेश। ऋषिकेश देखिए टिप्स करले के ऊपर सीमा रेखा के नजदीक थे, उन्होंने देखा शॉट्स करले के ऊपर गेंद को फील्ड किया। और देखिए विचुम्बे हमारा पूरा यहाँ मौजूद है। उनके गांव में हम जाते हैं जहाँ टूर्नामेंट और प्रीमियर लीग होती तो बड़ी मजा। और इस बार हवा में जरूर, इस बार कवर के ऊपर एक सिंगल दूसरे के लिए भाग रहा है, खतरा, ऑन पर, आउट। जल्दबाजी हुई, अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी। अब पछताए हो तो क्या जब चिड़िया चुग गई खेत। हाँ, इस गाने के लिए डीजे मास्टर को इनाम आया है, अगले साल तुम्हें ही रखेंगे। और स्कोर हो चुका है 12, 2 विकेट के नुकसान पे। खुद आयोजक करताओं का भी है तो टेंशन नहीं। और ये तुमने शुरू से गाने नहीं बजाए, अभी अभी बजा रहे तो चलेगा, कोई हर हाँ, थोड़ा सा 12 बजने का ऐसे गाने बजने लग जाते और मजा आ जाता। लेकिन अच्छा, आप काम अच्छा सही कर रहे हैं, ये टाइमिंग इंपॉर्टेंट बात है। 12, 2 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज ओमकार पाटिल, ओमकार पाटिल आए हैं। और एक सिंगल मिलेगा, स्क्वायर लेग के ऊपर गेंद, गुड फील्डिंग चल रही है। देखिए आज भी चुम्बे वाले देखिए फील्डिंग सही चल रही, डिपार्टमेंट भी सही चल रहा है गेंदबाजी का। तीसरा ओवर जारी है, 3 गेंदे खत्म, 3 गेंदे शेष। नितलस का स्कोर है 13, लॉस ऑफ 2। थोड़ी सी गति बढ़नी चाहिए, गतिशीलता चाहिए इस बार देखा जाए बल्लेबाजी में, क्योंकि विचुम्बे टीम आपके सामने है। ओ हाउस दैट अपील की थी, लेकिन अंपायर सहमत नहीं इस अपील के ऊपर, ठुकरा दिया, इस अपील को खारिज किया। और इस बार देखा जाए तो टीम का स्कोर 13 के घर में। इस ओवर की 2 गेंदें अभी तक शेष। दबाव वाली गेंदबाजी, ये शॉट है, खिल गई चंपा, खुश हुई रंभा, देखो पहले लंबा छक्का मारा खंबा। बिल्कुल हिंद केसरी बैल पिंट्या ग्रुप विचुंबे, जॉन्टी मात्रे, जग्गू पाटील, सेठ सुरते, सुदेश भोईर और विकास पेटकर, इनके ढेर सारी शुभकामनाएं। और इसी के साथ मैं स्पेल वहां क्या लाइव में चल रही थी और ये रनआउट का मौका, लेकिन वहां नहीं। इस गेंद के ऊपर मिलेंगे 2 रन, स्कोर जाएगा 21 आणि 3 षटकानंतर संग्राम मिले नितले संघ धावसंख्या 21, 2 गडी बाद 21, 3 षटकानंतर लॉस ऑफ 2, 3 ओवर के बाद आखिरी 6 गेंदें डीजे।
मेरे से ज्यादा डीजे वाला गर्म हुआ है गड़बड़ कुछ। 21 2 विकेट और आखिरी 6 गेंदे पारी का ये स्लॉग हो रही। रॉकी किधर है? रॉकी को देख के मुझे वो अपने हास्य सम्राट में था, कौन हो तो अभी टेंगे टेंगे से हाय पावर है। 21 लॉस ऑफ 2। तर विनय एंटरप्राइजेसचे सर्वात सन्माननीय आमचे नरेश मस्कर साहेब यांच्या वतीनं 55,000 रुपयाचं आम्हाला रोख रक्कम अर्थात 2 नंबरचा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आलेलं आहे। मंडळ त्यांचा आभारी आहे आणि मी सन्माननीय विनय मस्कर साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या। विनय मस्कर साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे राजाभाई अर्थात राजेशभाई कातारा, आकाशजी कातारा, राजाभाई आपण या। एक जबरदस्त उत्तम आयोजक आणि जबरदस्त क्रिकेट खेळलो आमचे राजाभाई आणि एक सुंदर व्यक्तिमत्व। और ये देखिए पुल करने गए थे, दबाव 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 हर जगह पे इतनी गेंदबाजी धाकड़ चल रहे, मानो विचुंबे का झंडा ऊंचा रहा है। सन्माननीय आमचे राम पाटील साहेब विचुंबे ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करतोय की रंबानी साहेब आपण आमच्या व्यासपीठावर या। विचुंबे गांव मंडल से क्रिकेट की पंडरी 21 क्या बॉलिंग चल रही। भोईर किनारा लगा, स्टंप उखाड़ा, नितलस टीम बैकफुट पर जा रही। आयाराम गायराम डीजे जतीनसाठी इकडे डॉट चेंडूसाठी 1500 रुपये। अगदी जबर जतीनसाठी हे 1500 रुपये आलेले आहेत। रोशन पाटील आणि नितीनजी म्हात्रे, मला आनंद झाला आहे ना, कधी आहे बोलू काय हरकत नाही, परंतु हे बक्षीस त्या बॉलरसाठी आहे, काही हरकत नाही है। और नहीं चल रहा है, नहीं चल रहा है इस बार, देखा जाए लेकिन सिंगल मिलेगा लेग बाई के रूप में। और अपने जो 12 है विचुंबे को इनके पास दिया है जतीन भोईर को इनाम, लेकिन अच्छा है इनाम है और इससे क्या होता है प्रोत्साहित हो जाता है। 1987 में रिलायंस कंपनी के माध्यम से विश्व कप का आयोजन किया था। एक छक्के के लिए 6000 रुपए थे, जोश भरने के लिए वो रखे थे पैसे, ये उड़ाया। ये मिड विकेट के ऊपर कैच, नहीं 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 नहीं, दोनों के बीच तालमेल अच्छा नहीं है। और इसी के साथ और ये तीसरा हो सकता है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 3 और ये चौथा, ए भाई साहब और 3 रन, और 3 रनों के साथ यह देखा जाए तो संग्राम 11 नितलस टीम का स्कोर आगे बढ़ता है 25। और जीतने के लिए या ओमकार एंड एक बॉल अभी तक शेष है, तो तुम कैसे बोले अभी तक और हुआ है ऐसा? अरे चलता है, सुमने में घुमड़ी आई क्या? गलती सबसे होती है, इंसान गलतियों का पुतला है, सोने में सुगंध नहीं, और कहते हैं ना कि पत्थर में फूल नहीं है। और डॉट बॉल निकालेगा तो रोशन पाड़ी की तरफ से 1000 रुपए झोली भर जाएगी। तो फिलहाल 25 आणि देवेंद्र मस्कर साहेब यांचं आगमन
25 लॉस ऑफ 4। आखिरी गेंद और ये पॉइंट लेग के ऊपर इस बार देखा शानदार तरीके से खेला हुआ शॉट मिलेंगे। आगे जा रहा है छक्के के साथ, बाउंड्री के साथ स्कोर आगे 29। ये और थोड़ा सा इस बार देखा जाए भोईर का महंगा साबित हुआ है और चलेगा, लेकिन फिलहाल तो स्कोर बन चुका 29 और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। इस विश्व टीम को जीतने के लिए 4 ओवर में 30 चाहिए, 24 बॉल और 30 रन चाहिए। लेकिन देखना पड़ेगा, ये क्रिकेट है, यहां से मैच कौन जीतेगा कौन हारेगा वक्त बताएगा, लेकिन मैच का रिजल्ट क्या लगेगा। हमारी वाणी बंद और मराठी के हमारे सुमधुर कमेंटेटर शिव व्याख्याते आदरणीय दिनेश बंडू पाटिल, इनकी जुबानी सुनिए, उनके ऊपर रिजल्ट लिखिए। मैच खत्म होते होते हम चले आधे रास्ते भी। चला फलंदाज मैदानाकडे रवाना व्हा। जतीनसाठी 1500 रुपये जे आले ते 12th मॅन कडे आहेत तुमच्या, याची नोंद घ्या। नाही मग या पैशांच्या वरनं करा, नंतर खूप लोचे होतात, त्याच्यामुळे अनाउन्स करून ठेवलं। चला विचुंब संघ ओमकार आणि विपुल एंटरप्राइजेस विचुंबे वर्सेस संग्राम 11 नितलस या दोन संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत। तो रोशन पाटील ग्रामपंचायत सदस्य विचुंबे यांच्याकडून तब्बल 1500 रुपये जतीनसाठी आलेत, अगोदर ते जमा झालेले आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये का 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल। रोशनदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी मात्र 500 रुपयाची बक्षीस। जॉन्डी भाऊ याही सामन्याचा आनंद घेत आहेत, अजित दादा यही सामन्याचा आनंद घेत, त्यांचंही मनस्वी स्वागत करूया। अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित एक भव्य दिव्य सुनियोजित स्पर्धा आणि या स्पर्धेला
चार चांद लावण्यासाठी मात्र प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या परीने उत्तम काम करतोय. सामने तर सर्वोत्तम होत आहेत. आशिष भुईर यासाठी बेरा ग्रुप विनय मस्कर यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 1000चे बक्षीस. 1500 मिळतील. षटकार माराच्या नादामध्ये खेळ रंगला पाहिजे. प्रमोद पावशे 30 धावांचं आव्हान मित्रांनो हे दिसतंय एवढं सोपं मुळातच नाहीये. इथे दिमागाचा खेळ आहे. कारण पहा ज्यावेळेला फिल्डिंग लावली ना नितल्या संघानं तेव्हा त्यांनी सांगितले की या धावा नाही होणार. अवांतरची धाव आहे ना खातं उघडलंय ते म्हणजे विचुंब्या संघाचं 1. 30 धावांचा पाठलाग करायचे 24 चेंडूमध्ये. 24 चेंडू 30 धावा. ओमकार अँड विपुल एंटरप्राइजेस विचुंबे वर्सेस संग्राम 11 नितल्या संघ. स्क्रीनवर सगळे सुंदर चेहरे बॉडी बिल्डर्स आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू म्हणजे नेमकं काय. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 रन मात्र धावफलक जाऊन ठेपेल. दोन चेंडूचा खेळ संपलाय. 22 चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. बॉल टू रन चॅलेंजिंग. आपण पाहतोय खऱ्या अर्थात स्क्रीनवर पहा देवा मस्कर आणि त्यांचे 2 मित्र. बॉडी बिल्डिंग क्षेत्रात मोठं नाव. उलटी टोपी परंतु मनगट पहा काय बनवलाय बिल्टअप. क्या बात. चिकना चेहरा. वातावरण हवा बनतीये विचुंबे संघाच्या ना. खऱ्या अर्थानं आज जे प्रेक्षक आहेत ना प्रेक्षक यांना मॅन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे. पहिल्या बॉल 100% इथल्या पहिल्या सामन्यापासून त्यांनी टाळ्या वाजवल्यात. दांडी गुल सामना संपला नाहीच आहे मुळात. आणि करण पाटील पहिल्या बॉलापासून सांगतो या 30 धावा दिसायला साध्या सोप्या सरळ वाटत असतील. लक्षात घ्या ठोकर तुम्हाला डोंगरापासून कधीच लागत नाही. ठोकर लागते छोट्या छोट्या अडथळ्यांपासून. हे अडथळे दूर करता येण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पाऊल हलवारपणे पायाखालची वाट बघत पाऊल टाकावं लागतं. पाहिलं जाईल का की डोंगर शोधला जाईल. क्या बात. बादशाह नेवाळीचा एकच राजाबाई. स्टंप माईक पडलाय पंच बघा जरा. स्टंप माईक पडलाय तो चेक करा. अजून एक मॅच झाला असताना तर मस्त 4 वाजले असते. सकाळी मार्केटला लोक जातात ना इथूनच गेले असते कदाचित. देवा भाई एंड 2 दोस्त दिल दोस्ती और दुनियादारी. 3 चेंडू 2 बाद 1. वातावरण गरम करण्याचा प्रयत्न काय सुंदर आहे पा. बॅटची थिक एज आणि अपील उत्साह प्रेशर. संग्राम 11 नितलेज संघाची एक बाजू मला खूप स्ट्रॉंग वाटली. त्यामधली
टीम स्पिरिट सगळ्यांना एकत्र घेत ग्राउंडवरचा फिल्डर जो सीमारेषे लगत आहे ना तोही चेअरअप करतो एकमेकांना. आणि टीम खेळताना तुम्हाला अशीच खेळायला लागते, एकमेकाच्या खांद्यावर हात घालत एकमेकांची विचारपूस करत खऱ्या अर्थानं लढ लढ खेळ हे सगळं दाखवत ॲग्रेशननं मैदान लढवायचं असतं. 30 धावाचा पाठलाग करत असताना मात्र 4 चेंडूमध्ये 1-3 विचुंबे संघ. राईट आर्म राऊंड घे, पहिला लागलाय का बघा, नाही तर किस राहील जागेवर. पहिलं बघा जरा प्लीज. हिट हात तर हिट हात, अफलातून झेल तर डिप्लाय. सिद्धार्थ भोपी सिद्ध उत्तम झेल टिपला, फलंदाज मात्र झाला बाद. 5 चेंडूमध्ये धावा जमले आतापर्यंत 3-2 फलंदाज बाद. चेअरअप केला जातोय किरण भुईर आणि नवीन फलंदाज स्ट्राईकवर शैलेश भोपी शैलेश भुईर. अविनाश आणि टीम लढतीये झगडतीये धावांचा पाठलाग करते. लोअर फुलटा चेंडू लेंथ मध्ये टाकला चेंडू आणि खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या होऊ द्या. धावा जमवलेत फक्त 29. 30 धावांचं आव्हान उभं केलंय आणि प्रमोद पावशानं काय कमालीचं षटक हाताळलंय. 2 फलंदाजांना बाद केलं, धावा दिल्या निव्वळ 3. 18 चेंडू 27 धावांची गरज. वेल फक्त दौडू नका, नितला संघ लगेच फिल्डिंग लावा. 18 चेंडू 27 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र 2-3 ओमकार आणि विपुल एंटरप्राइजेस विचुंबे संघ 30 धावांचा पाठलाग करतोय. 18 चेंडू 27 धावांची गरज. साहिल दरे गोलंदाजीच्या मार्कवर. 18 चेंडू 27 धावा. ही धावपट्टी टेस्ट करतीये फलंदाजांचा मेरिट. अनेक दिग्गज फलंदाज इथे फेल झालेत. गोलंदाजांचा नंदनवन. फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. धाव मात्र मिळेल 1. याच धावपट्टीवर खऱ्या अर्थानं करण सगळ्यात जास्त धावा संग्राम मिळेल.
थंडीमध्ये सेलही गारटतात कारण त्याच्यामुळे या दरम्यान सामना मात्र गारटलाय की काय अचानक भरदा वेगानं जाणारी फलंदाजी कोलॅप झाली की काय आम्ही धावा जमवल्यात 29-30 धावांचा पाठलाग करायचा आहे आमच्यासारख्या ताकदवान संघानं जर 30 धावा जमवल्या तर रोखण्याचं सामर्थ्यही राखून ठेवतोय अशा प्रकारची गोलंदाजी झाली आहे परंतु खऱ्या अर्थानं 30 धावा असताना विचुंब संघ नेमकं करतोय काय सिंगल डबलवर भर देत क्रिकेट खेळली जाते हे आजकालच्या मुलांना ठाऊक तरी आहे काय किरण भुईर शैलेश भुईर असेल स्ट्राईकवर गोलंदाजीच्या मार्कवर साहिल दरे पहिल्या 2 चेंडूवर धाव दिली आहे फक्त आणि फक्त 1 चला सामना थांबू नका प्लीज राईट आर्म राऊंड द विकेट इथे ट्राय झाले असती झेलला कदाचित ॲग्रेशन 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 पहा ॲग्रेशन पहा त्याला तर एवढे घरी पण बोलत नसतील पण तरी पुन्हा इथे जीत खेळ हाच तो खेळ जे तुम्हाला अपयश शिकवतं जे तुम्हाला शिव्या ऐकायला शिकवतं जे तुम्हाला शिव्या द्यायला शिकवतं जगाचा अनुभव तर खरा सगळा इथेच मिळतो आणखीन एक झेल सुटलाय झेल सुटलाय सुटलेल्या झेलनं 1 धाव बहाल केली आहे 1 धावेनं धावफलक जाऊन ठेपलाय 6 वर येणारे चेंडू असतील 14 आणि जिंकण्यासाठी 24 ची गरज 14 चेंडू 24 धावा सुटलेला एक झेल इथे मात्र पाहतोय आपण किरण भुईरचा एका दुसरा मोठा फटका सामन्यामध्ये हवा निर्माण करेल हवा निर्माण करण्यासाठी मात्र मोठी फटकेबाजी दाखवावी लागेल चांगला फटका आहे परंतु चतुर्थ तैनात आहे तिथे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आले थोडं तासपण झालं आणि या 2 धावा पहा किपिटाप मनात आपल्या प्रत्येक खेळाडूला इथे मात्र प्रोत्साहन दिला जातोय सुपर 12 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न इथून दोन्ही संघ पाहतायत हिमांशु एंटरप्राइजेस वडवळी संघाशी 4 हात करण्यासाठी कोणता संघ सज्ज होईल प्रत्येक खेळाडूची फलंदाजाची आज परीक्षा झाली आहे जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेत फेका फेकी एकच जल्लोष पॅव्हिलियन मधून नेमका काय संदेश द्यायचा आहे धाव 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 आयोजकांनी सांगितलं प्लीज कंट्रोल पाणी घेऊन जा बरं दादा यावर आपण तुम्ही एवढ्या रात्री तुम्ही त्यांच्या सोबत आहात ही फार आनंदाची गोष्ट यावर बसा आपण बिडे दादा या दादा या आपण वर बिडे दादा पाटील विपुल एंटरप्राइजेस यांचे सर्व दादा या आपण विराजमान व्हा या चेंडूवर तब्बल धावा आल्या 4 आणि धापलकावर धावा लागल्या तब्बल 12 आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज सॉरी मुन्नाबाई सुरते या आपण बसा 12 चेंडू 18 धावा 12 चेंडू 18 धावा या चेंडूवर घडलं काय झेल घेण्याचा प्रयत्न केला चौकारही नाही गेला परंतु 4 धावा धावून काढल्या संग्राम 11 नितल्या संघाला या धावा महागड्या ठरतील काय कारण या मैदानावर ते बॅटनं कमी आणि एक्स्ट्रानं धावा जास्त येत आहेत त्याच्यामुळे 12 चेंडू 18 धावाचं गणित
आता हे गणित अतुल काठे कसं सोडवेल की फलंदाज शैलेश भोईर आणि किरण भोईर या धावांचा पाठलाग करेल का? पॅव्हिलियन मधून आवाज कमी द्या असं आयोजकांनी आम्हाला सांगितलंय. सो कोऑपरेट करा तुम्ही. मैदानामध्ये आता फलंदाज 4 धावा धावले असतील परंतु हे 8 धावा धावले असतील. एवढा जोरात आवाज होता आणि त्यांच्या सोडा इकडे हे कोणाच्या पेक्षा कळलेच नाहीत. हे आपले हेही धावले 2-3 धावा. 12 चेंडू 18 धावा. अतुल काटे राईट आर्म वर ती विकेट. एक मोठा फटका कन्वर्ट करू शकतो. हा आलाय फटका. मोठा फटका. मोठा फटका किरण भोईरचा. सुटलेला एक झेल. किरण रोशनदादा भोईर ग्रामपंचायत सदस्य विचुंबे हा जो 6 मारलाय त्यासाठी 1000 रुपयाचे बक्षीस. रोशनदादा भोईर ग्रामपंचायत सदस्य विचुंबे. रोशन पाटील याच्याकडून 1000 चे बक्षीस षटकाराला. मित्रांनो क्रिकेटमध्ये सुटलेले झेल काय रंग दाखवत आहेत. किरण भोईरचा सुटलेला झेल त्यानंतर इथे आलेल्या 4 धावा सामन्याला मोमेंटम देऊन गेलाय. या चेंडूवर मात्र दांडी झाली गुल. फलंदाज आणखीन एक बाद. 10 चेंडू आता नेमकी कोणाची घंटी वाजेल हा मोठा प्रश्न पडलाय. एका मोठ्या फटक्यानं सामन्याचा मोमेंटो स्वीप झाला परंतु लगेचच पुढच्या चेंडूवर बादही झाला किरण. अतुल काठेनं पलटवार केलाय. एक करतोय वार तर दुसरा करतोय पलटवार. आता मात्र 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. शरददादा पावशे यांच्याकडून जर अतुल काठेनं 4 चेंडू डॉट टाकले तर तब्बल 5000 चे बक्षीस दिले जाईल. वातावरण आत गरम आणि वातावरण बाहेरही गरम. जमतोय आणि हा सामना आजच्या रजनीतला अंतिम सामना रंगतोही. अतुल काठे नवीन फलंदाज अविनाश पाटील भल्ला मोठा अनुभव नॉन स्ट्राइक एंडला उभा राहील. चला सामना सुरू करा. आपण सामना नका थांबू. धावा मिळतायत. अविनाशच्या बॅट मधून मात्र या धावा आल्या. डीप थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेला सरळ 4 धावांसाठी. सदस्य विचुंबे रोशन पाटील यांच्याकडून 1000 ची बक्षीस दिली जाईल. पैसा तर आलाय. धावाही आलेत. संग्राम 11 नितलस संघाचा मोमेंटम स्वीप कुठं झाला. सुटलेला झेल खराब क्षेत्ररक्षण आणि या सामन्यामध्ये शिरकाव केला सरळ ओमकार 11 उपुल एंटरप्राइजेस विचुंबे संघाने. आता मात्र धावा जमलेत. आटोक्यात सामना दिसतोय. हे पा हा फरक जाणवला आणि इथे मात्र खांदे टाकले. इथे संग्राम 11 नितलस संघानं 8 चेंडू 6 धावा. आले अविनाशनं ठोकलेला चौकार. किरण भोईरनं ठोकून गेला षटकार. तिथेच मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. तशा या 30 धावा सोप्या नव्हत्याच मुळात. एक वेळ अशी आली की संग्राम 11 नितलस संघ या सामन्याला सहज निभावून नेईल परंतु मोमेंटो स्वीप झाला.
कॅज्युअल खेळला अविनाश पाटील आणि त्याच्यामुळेच हा चेंडू विसावला कीपरच्या हातामध्ये. प्रत्येक षटकासाठी विनयदादा म्हसकर यांच्याकडून 1000चे बक्षीस. प्रत्येक षटकार म्हणजे एकच षटकार. सामना संपला नाहीये मित्रांनो. टाळ्या तर पडतील जरूर, परंतु तुमच्या अंगावरती काटेही आणले जातील. 6 चेंडू 6 धावा या मैदानावरती सोपं आव्हान नाहीच आहे. 2 चेंडू कॅज्युअल खेळलाय, एक रन कंप्लीट केले असतील, 4 धावा उरल्या असत्या. पण इथे मात्र आपण पाहतोय मुन्ना दादा हा खेळ रंगणार. मारला तर विनयदादा म्हसकर यांच्याकडून 1000ची बक्षीस दिली जाईल. झटकार मारला तर रोशनदादा पाटील यांच्याकडूनही 1000ची बक्षीस दिली जाईल. त्याच्यामुळे एकच षटकार लागला तरी, परंतु हा षटकार लगावला जाऊ दिला जाईल का? 6 चेंडू 6 धावांची गरज आहे मित्रांनो. रायगड प्रीमियर लीग 8 चेंडूमध्ये 2 धावांची गरज, सामना डिफेन्स झाला. रायगड प्रीमियर लीग 6 चेंडूमध्ये 1 धावेची गरज, सामना डिफेन्स झाला. रायगड प्रीमियर लीग 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज, सामना डिफेन्स झाला. इथे असाच डिफेन्स केला जाईल का की विचुंबे संघ हे कोड सहज सोडवेल? 6 चेंडू 6 धावा ओमकार पाटील, 6 चेंडू 6 धावा. सहा चेंडू 6 धावा. पहिला चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं 1 रन कंप्लीट केली जाते. 5 चेंडू 5 धावा, 5 चेंडू 5 धावा, 5 चेंडू 5 धावा. हा सामना अंतिम चेंडू पर्यंत जाईल का? नितल संघ एक रीज घेत ओमकार पाटील कमालीची गोलंदाजी हाताळेल का? अविनाश पाटील अनुभव स्ट्राईकवर आहे. 5 चेंडू 5 धावा. रिकामी जागा हेरली एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. लाजबाब क्षेत्ररक्षण, लाजबाब अफलातून. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो या क्षेत्ररक्षणाला. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधून धाव सुटला. चेंडूला सीमारेषेच्या आत रोखला. 2 धावा संघासाठी वाचवल्या आणि आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावा. सामना बरोबर सुटला तर 3 बॉलचा बॉल आउट करण्यात येईल याची नोंद घ्या. त्याच्यामुळे हा सामना तापलाय. आता मात्र सगळेजण थंडी विसरलेत आणि फक्त सामन्याचा आनंद घेत आहेत. 4 चेंडू 3 धावा. अविनाश पाटील ऑन स्ट्राईक. एक निर्धाव चेंडू टाकत ओमकार पाटील पुन्हा हवा निर्माण करेल काय? सामना थांबू नका चला पंच. 4 चेंडू 3 धावांचं थरार नाट्य. अविनाश पाटील ऑन स्ट्राईक. कनेक्ट झाला की रन येणार. पॅव्हिलियन मधून आवाज जरा कमी करा प्लीज. धावतील तेही धावतील. ते 1 धावतात, तुम्ही 3 धावता. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. 1 निर्धाव चेंडू. 1 निर्धाव चेंडू. 1 डॉट बॉल हवा निर्माण करेल. परंतु अविनाश शैलेश भोईर आता मात्र स्ट्राईकवर. शैलेश भोईर काय करेल या चेंडूवरती? कनेक्ट झालेला चेंडू धावा देईल. 1 निर्धाव चेंडू हवा निर्माण करेल.
ती निर्माण होतीये. खरी अर्थानं अप्रतिम मिडॉनच्या दिशेदर्शन झालं. चेंडू फेकी झाली. शैलेश भोईर रन आउट. 2 चेंडू 2 धावा.